धन्यवाद डीजे पम्मी, मंदार म्हात्रे, योगेश म्हात्रे यांना, उमेश विरारकर. खरोखरच कालच्या दिवसापासून या डीजे पम्मेने या आयशा ग्राउंडवर एक संगीतमय वातावरण निर्माण केलेलं आहे आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ही मॅच आपण बघतोय विनर विनर मॅच आहे आणि दोन्ही टीम पहिल्या मॅचमध्ये विन झालेली आहे. बाबा 9191 देवदल विरुद्ध शौर्य वॉरियर्स कामन या दोन टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. टॉस जिंकला तो बाबा 9191 टीमचे कॅप्टन ललित भवर याने. टॉस निघाल्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं की आम्ही बॉलिंग करू, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा चेसिंग करत असताना त्यांनी मॅच जिंकली होती. चेसिंग व्यवस्थित पद्धतीने होताना दिसते या ग्राउंडवर. आत्तापर्यंत जास्तीत जास्त वेळा आपण बघितले की चेसिंग करणारी टीम जिंकलेली आहे. फक्त एकच मॅच जी डिपेंड करताना जिंकली कालच्या दिवसामध्ये. दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत. विशाल सातवी स्ट्राईक हँडवर, नॉन स्ट्राईक हँडवर आहे. मॅच स्टार्ट करायची नाही, फक्त 1 मिनिटाचा वेळ द्या. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही अंपायर सज्ज आहेत. विशाल नाईक यांना अजित म्हात्रे गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज किरण धूम पहिला बॉल घेऊन जाईल. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. हो, पहिल्याच बॉलवर क्रॉस बॅटेड शॉट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला खेळायचं होतं, मात्र ह्या वेळेला मिस झालेला आहे. प्लॅन मिस. पहिलाच बॉल डॉट. काय वेगवान बॉल टाकला होता गोलंदाज या ठिकाणी किरण धूम याने. चांगला गोलंदाज आहे किरण धूम. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर एज लागली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. विकेट जाईल. ललित भवरने कोणतीही चुकी केली नाही आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज किरण धूम. भेट झाली ती अतिरंगी, अगं तुझ्या ना माझ्या. चांगले लेंथनी गोलंदाजी, गती सुद्धा चांगली मेंटेन केली आपल्या गोलंदाजीमध्ये किरण धूम याने. पहिला बॉल डॉट केला होता. दुसऱ्या बॉलवर सुद्धा क्रॉस बॅटेड शॉट करण्याचा प्रयत्न. विशाल सातव्याचा एज लागल्याने विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. ललित भवारनी कोणतीही चुकी केली नाहीये आणि स्वस्त्यामध्ये या ठिकाणी बाद होताना दिसतोय फलंदाज विशाल सातवे. सॉफ्ट स्पेशल नवीन बॅटर बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. राज घाटाल हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला शौर्य वॉरियर्स टीममध्ये सुद्धा चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मात्र दुसऱ्या बाजूनी जर आपण बघितलं तर बाबा 9191 टीममध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी लाईन आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत KPL मध्ये. सीझन 4 आजचा दुसरा दिवस आणि KCA अंतर्गत ही आपण स्पर्धा बघतोय. केसीचे एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. KPL 2024. राईट आर्म ओव्हर द विकेटने किरण. पुन्हा क्रॉस बॅटेड शॉट खेळायचं होतं या वेळेला. राज घाटाळ्याला आणखीन एक डॉट बॉल. पहिले 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट सुद्धा आहे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज किरण धूम. अतिशय चांगली गोलंदाजी कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी आहे आणि बॅटरला रीड करत असताना गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज किरण धूम. पुन्हा किरण आपल्या बॉलिंग मार्कवर. राज घाटालसाठी हवेत बॉल आहे. फोर्स केला होता या बॉलला. मिड ऑफच्या दिशेने लांबून फिल्डर येतोय. रोहित मासी चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एक सिंगल मिळते. सिंगलने ऑफ द मार्क होतो फलंदाज राज घाटाल आणि टीमचं सुद्धा खातं खोलले जाते. जवळजवळ 1 विकेट आणि 4 बॉल समाप्त झाल्यानंतर सुरुवात अतिशय
खराब दिसते यावेळेला शौर्य वॉरियर्स कामन या टीमची. प्रवीण घरत आणि रवींद्र घरत फ्रॉम टीम शौर्य वॉरियर्स जी सर्वात पहिल्या वर्षाची चॅम्पियन टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर मागच्या सीझनला मध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली ती आहे बाबा 9191 कमलाकर बिस्तू जाधव फ्रॉम टीम. लेफ्ट हँडर बॅटर यावेळेस बघतोय ऋषभ अचोलकर स्ट्राइक एंडवर आहे. ऋषभसाठी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. यावेळेला वाईटचा इशारा होतोय पंच विशाल नाईक सर यांचा. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राचं सुद्धा खातं खोललं जाते. स्कोर जाईल स्कोर बोर्डवर 2 रन्स. 2 लॉस ऑफ 1 विकेट. तुम्हाला जर डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू जर गमावला तर पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर द विकेट कट करायचं होतं यावेळेला. पुन्हा एकदा एज लागली. सॉफ्ट डिस्मिसल आउट होतोय फलंदाज ऋषभ अचोलकर. दुसरा गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय. आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावला गेलाय. टॉस साठी 2 टीम येतील. लुझर लुझर टीम्स असतील. सोहम हॉस्पिटल कामन वर्सेस होम स्पोर्ट्स चिंचोटी. दोन्ही टीमच्या कॅप्टन आहे टॉस साठी. व्हाईट बॉलचा इशारा पंच विशाल नाईक सरांचा. लगातार जर आपण पाहिलं तर खराब प्रदर्शन होतोय गोलंदाजी करताना. एक मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या 37. 5वं षटक सुरू आहे आणि 5व्या षटकामध्ये एकच चेंडू टाकलाय. ओएज अँड टेकन म्हणजेच या आधीच जे बॅटर होते त्यांना लालच दिले गेले. खराब चेंडू टाकून त्यांना मजबूर केलं होतं बॅट हवेमध्ये फिरवण्यासाठी. हे विकेट हॅलो तुफान तर मैदानाच्या आत दिसतंय. जे गोलंदाजाने दाखवलंय चांगली गोलंदाजी करून टिचून मारा करून 37वर 7 गडी बाद झालेत. युट्यूबद्वारे पुन्हा एकदा जुडलेल्या प्रेक्षकांची आम्ही क्षमा मागतोय. काही वेळेपूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्या कारणाने थेट प्रेक्षेपण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो. यूट्यूब चॅनल म्हटलं तर प्रत्येकाला हवं असं वाटतंय यूट्यूब चॅनल्स. आणि मैदानाच्या चोहे बाजूने चांगलं आकर्षण जे स्टँड उभारले गेलेत. 3 कॅमेरामॅन सहित या स्पर्धेला कव्हर केलं जात आहे. इथे 8व्या विकेटचं पतन झालंय. बॅट्स आउटसाइड एज लागलाय. यष्टीरक्षक चांगलं काम करतायत. लागलाय 8वा धक्का. 8 गडी बाद. धावसंख्या 37. ओली वंडर ऑफ भेवंडी मिस्टर जयेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पोलीस पाटील आहेत ओळी गावचे. एक चांगले क्रिकेटर. अनेक टेनिस मॅचेस मध्ये त्यांनी संघाला जिंकून दिलंय. साता समुद्रा पलीकडे जाऊन सुद्धा त्याचा परफॉर्मन्स चांगला झालाय. आता बॅटर आपण बघूया कसा फटका खेळतोय. व्हॉट फिल्डिंग. चांगला एफर्ट दिला जातोय किरण धूम याच्याद्वारे. आणि खराब थ्रो काय केलंय. चांगलं फिल्डिंग केलं. प्रेक्षक म्हणतात की चौकार गेला असता तर बरं झालं असतं. इथे 6 धाव मिळत आहेत. 6 धावांचा इशारा आलाय. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 43. 43 स्कोर मोज ऑन 43. टिचून मारा होत होता आणि अशा स्थितीमध्येच या ठिकाणी या चुकीचा थ्रो आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 43 धावा.
टेनिस विश्वातील पॉवर प्लेचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, साता समुद्रापलीकडे जाऊन ज्याने आपली गुणवत्ता सिद्ध केल्या, वंडर बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट मिस्टर जयेश पाटील या ठिकाणी दाखल झालेत. नेहमीप्रमाणे प्रत्येक केपीएल मध्ये त्यांना आमंत्रण दिलं जातं आणि आज ते अतिथी कक्षामध्ये सज्ज झालेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल बॅटिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू होता आणि नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळतील, फ्री हिट असेल, मुक्त संचार करण्याची संधी असेल बॅटरला. स्कोर इज 44. संघाची धावसंख्या झाली आहे ती 44 धावा. अजून या षटकाचा जर विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वं षटक सुरू आहे, फ्री हिट आहे, पंचांचा हात डोक्यावरून फिरतोय. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलाय. शॉर्ट बॉल होता, चेंडू फाईन लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, मिळता धावा 4. केपीएल चौकार. मध्ये 9 चेंडू टाकलेत गोलंदाजाने त्याचं षटक पूर्ण करण्याकरता. धावसंख्या 48. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या 5व्या षटकामध्ये. बॅटिंग करताना आता थोडासा जो दबाव होता, हृदयाचे ठोके जे वाढत होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या संघ मालकाचे, ते कमी झाले असतील. धावसंख्या धाव फलकावर 48. शेवटचा बॉल 5व्या षटकातील. स्लो बर्बन, चेंज ऑफ पेस. आता एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय, संत गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावतोय. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना शौर्य वॉरियर्स कामन टीमची धावसंख्या झाली आहे 8 गडी बाद 48 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. ते मात्र सर्वांची नजर त्या क्रिस्टल ट्रॉफीकडेच लागली आहे. प्रत्येक संघ ती ट्रॉफी जिंकण्याकरता जिद्दीने खेळ करतोय. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48. चौथं पर्व सुरू आहे कामन प्रीमियर लीग 2024 आणि त्यामध्ये सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येने जुडले गेलेत. खरं तर महाराष्ट्रामधील एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा आहे. साता समुद्रापलीकडे या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. एक पृथ्वी 196 देश आणि त्यामध्येच जर आपण बघितलं तर 176-77 देशापर्यंत हे कव्हरेज पोहोचलं जात आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ललित बोवर आलाय. ललित बोवर आयकॉन खेळाडू आहे. त्याचं पहिलं षटक आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा त्याची ही पहिलीच ओव्हर आहे. मात्र त्यांनी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना चांगले जल टिपलेत. शॉर्ट बॉल खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू येतोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत चेंडू सीमारेषे पार. नशिबाचा आलाय केपीएल चौकार. रक्षकांनी टिपलेत आणि म्हणूनच त्याच्याकडे नजर आमची जास्त गेली. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली 52 वर. 52. 8 गडी बाद 52 धाबा. क्रमांक 10 वर येऊन लक्ष्मण सध्या तारणहार बनलाय. जसा रामाला साथ होती वनवासामध्ये लक्ष्मणाची, तशी साथ मिळते शौर्य वॉरियर्स टीमला ह्या लक्ष्मणाची. पुढचा बॉल दांडी गोल. आशिष या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. मिडल स्टंप उखाडलाय. विकेटचं पतन. 9वा धक्का. 9 गडी बाद. धावसंख्या 52.
आणि आजचा दिवस जर बघितलं तर कामन नगरीमध्ये आणखीन एक चांगलं व्यक्तिमत्व, सुस्वभावी व्यक्तिमत्व हंसराज गोवारी साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्याचबरोबर लक्ष्मीकांत म्हात्रे लक्ष या नावाने प्रसिद्ध आहेत ते व्यक्ती आणि नेहमीच आम्हाला सुद्धा त्यांची चांगली साथ मिळत असते. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. या दोन जे रत्न आहेत ते रत्न खूप चांगली चमकताना दिसत आहेत. या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांच्या शुभेच्छा आल्यात. कालच्या दिवसात लक्ष्मीकांत म्हात्रे साहेबांना आपण बघितलं होतं आणि त्यांचा वाढदिवस आज या आजच्या दिवसात आम्ही त्यांना कॉमेंट्री पॅनल कडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. जसं आज क्रिकेटर रोहित म्हशे याचा सुद्धा वाढदिवस आहे आणि तो सुद्धा प्लेइंग 11 मध्ये खेळतोय. सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचा तो सदस्य आहे. बाबा स्पोर्ट्स 9191 देवदळ टीम संघाद्वारे आज सेलिब्रेशन केलं जाईल जर सुपर 8 मध्ये हा संघ पोहोचला तर. नवीन बॅटर आता आलाय मयूर बाबर. डावी एसटीच्या बाहेर निघणारा बॉल. पंच अजित म्हात्रे सरांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाबाच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचली 53 वर. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 10 ते 12 धावा जर आल्या तर लढण्या लायक धावसंख्या होऊ शकतो. म्हणजे समोरच्या टीमला आपण चांगली गोलंदाजी करून रोखू शकतो. पुढचा बॉल शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल थर्ड मॅनच्या दिशेने येतोय. एक धाव पूर्ण केली. चांगलं फिल्डिंग या वेळेला. एकच धाव. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 54. अँड्रे रसल रोहन मला वाटतं तो काढू त्याला जास्त आवडत असेल म्हणून त्यांनी हेअरस्टाईल तसेच ठेवलंय. जसं मी वैभव धूम याला सुद्धा बघतोय. बरेचशा काढूंचे काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे चांगले आवडते काढू असतात. चांगला प्लॅटफॉर्म आहे टेनिस क्रिकेटने तुम्हाला दिला इथे KPL. शॉर्ट बॉल चेंडू हवेत आहे. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये शतरक्षक तैनात होता. फेकी जाईपर्यंत 2 धावा होतात पूर्ण. या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या 56. 5 षटकं आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बाबा 9191 टीमने चांगली कामगिरी केली आहे आणि समोरच्या टीमला अब तक 56 दाखवलंय. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये बघूया काय रणनीती असेल बॅटरची. बॅटर काय करतायत, बॉलरच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने पेश केली. किरण धूम याने सुद्धा चांगला गोलंदाजी करताना तो दिसलाय. त्याचा स्पेल संपला. श्रीकांत पाटील ह्या आजच्या दिवसात त्याच्या खात्यामध्ये 5 विकेट जात आहेत आणि ह्या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर 2 विकेट्स आणखीन त्याने मिळवल्यात. शॉर्ट बॉल होता. आपटलं होतं. बॅटचं एज अँड टेकन ऑल आउट. सर्व गडी बाद. धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत. 56. 5.5 बॉलच्या समाप्तीनंतर सर्व गडी बाद. धावसंख्या 56. 57 धावसंख्येचं टार्गेट असेल बाबा 9191 देवदल या संघासमोर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण थेट वळूया टॉस बॉक्स मध्ये. दिसतील एका बाजूला ओम स्पोर्ट्स चिंचोटी विरुद्ध सोहम मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल खामन. सिद्दीक बाबे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. सिद्दीक बाबे सर आई थिंक हमसे भी काफी दूर है वो.
वंडर बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट मिस्टर जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जेटीसी कॅमेरामॅन आमच्या सोबत जुडले जातात. एका बाजूला टीम असेल सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ओम स्पोर्ट चिंचोटी. टॉस केला जातोय ज्याने क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेत. पेशाने पोलीस पाटील सुद्धा आहेत. जयजी पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. KPL असा उल्लेख केलाय आणि इथे KCA कॉमन क्रिकेट असोसिएशन हे आलंय या टॉस मध्ये. आपणास विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला आपण शुभ आशीर्वाद द्या. कल्पेश किती उत्साहित आहात KPL ची ही दुसरे मॅच खेळण्याकरता. टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय काय? फिल्डिंग समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता आता काय वेगळे डावपेच आखलेत? कारण पहिल्या मॅच मध्ये अनेक चुका झाल्यात तुमच्या खेळाडूंकडून. कमीत कमी 10 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 50-60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. वाटतं तुम्हाला हा मॅच तुम्हीच जिंकाल? हो नक्की. आणि ज्यावेळेस तुमचं बॅटिंग येईल त्यावेळेस तुम्ही किती टक्के देणार आहात आपल्या संघाकरता? एंड पर्यंत 100% परफॉर्मन्स द्यायला लागेल तेव्हाच मॅच जिंकू. काही चेंजेस आहेत आता या वेळेला तुमच्या टीम मध्ये की सेम टीम असेल जी पहिला मॅच खेळली? नाही, सेम टीम. सेम टीम असेल. तुम्हाला शुभेच्छा असेल या मॅच करता. थँक्यू. सिराज, टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय डिसिजन घेतला असतं? फिल्डिंग करायचं होतं आम्हाला. म्हणजेच आता मनाविरुद्ध चालला बॅटिंग करायच्या. बॅटिंग करताना किती धावा समोरच्या टीम विरुद्ध केला तर तुम्हाला असं वाटतं की तुमचा विजय निश्चित आहे? 80+ होतील ह्या 80+ धावा? हो, नक्कीच होऊ शकणार. आता लास्ट टाइम आमची विकेट्स फटाफट गेल्या. आता थोडा विकेट सांभाळून आणि 80च्या वर तर मारायला लागते रन. तुमच्या टीम मध्ये काही चेंजेस आहेत? नाही, सध्या तर तीच कंटिन्यू करणार आम्ही. चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल इथे. हो, नक्कीच. तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस पार पडलाय. टॉस जिंकलाय ते सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल टीमचे कॅप्टन कल्पेश यांनी टॉस जिंकलाय. त्याने प्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात आहे ओम स्पोर्ट्स चिंचोटी या संघाला. होणारा मॅच हा 6 षटकांचा असेल. प्रेक्षक तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. कामन नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम KPL 2024. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीप. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल यावेळेस बघितलं. पहिला बॉल शपल टॉस होऊन खेळायचं होतं. चुकतो फलंदाज रोहित मसे आणि श्रीकांत पाटील हे दोन ओपनिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कॉमन क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉमन प्रीमियर लीग KPL मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शाहिदभाई अन्सारी, सचिन गाग, अजय पाटील, देवेंद्र भोसकर, नितीन म्हात्रे आणि इतर सर्व कमिटीतर्फे आपलं हार्दिक स्वागत. हा बॉल बघितला आपण ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर होता. खेळायचं होतं. ह्या वेळेला 2 बॉल लगातार डॉट होताना दिसतोय. रोहित मसे मोठं टार्गेट नाहीये, 57चं टार्गेट आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आणि खरोखरच आपण बघितलं की ही जी टीम आहे मागच्या मॅच मध्ये सुद्धा 57चं टार्गेट घेतलं होतं आणि या मॅच मध्ये सुद्धा 57चं टार्गेट आहे. बाबा 9191 या टीम समोर. पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय प्रिन्स यादव. यावेळेस हवेत बॉल कॅचची शक्यता. कव्हरचा फिल्डर बॉल खाली आणि स्वॉप डिस्मिसल. आउट होईल फलंदाज रोहित मसे. पहिला गडी या ठिकाणी 0वर बाद होताना दिसतोय. बाबा 9191. विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करावा. टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने अनेक उन्हाळे आणि पावसाळे बघितलेत, अनेक मॅच विनिंग खेळी त्याने साकारल्यात. मोठमोठ्या संघांद्वारे तो खेळाडू खेळत असतो. आयकॉन म्हणून अनेक लीग मॅचेसमध्ये त्यांना तुम्ही बघितलंय. साता समुद्रा पलीकडे सुद्धा ज्यांनी स्वतःला केलं श्रीद्ध आणि जो झालाय प्रसिद्ध तो जयजी पाटील याचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. अख्तरजी शेख यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारी शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय.
लाख लाख धन्यवाद जयजी पाटील, आपण या ठिकाणी या KPL ला भेट दिली. प्रत्येक वर्षी जयेश पाटील या KPL ला भेट देत असतात. आपलं हार्दिक स्वागत आहे जयेश पाटील. पुढील बॉल, हो चांगला फटका नयन उदेकच्या बॅट मधून, एक क्लासिकल फटका आहे. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आल्या आल्या चौकाराने आपलं खातं ओपन करतोय आणि टीमचं सुद्धा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला डॉक्टर दीन मोहम्मद खान MBBS ICU इंटेन्सिव्ह व्हिजिट यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय KCA चे मी मनोहर घरत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते डॉक्टर डीन मोहम्मद खान साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. MBBS आहेत. ICUचा अर्थातच ICU वॉर्ड मध्ये त्यांचं कार्य हे जोमाने सुरू आहे आणि MBBS आहेत. स्वागत आणि सन्मान करतायत मनोहरची घरत. हा स्वागत आणि सन्मान सुरू आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये फटाके फुटतायत, षटकार आणि चौकारांची आतषबाजी सुद्धा होत आहे. दुसऱ्या बाजूला आमच्या पाहुण्यांचा आम्ही मान सन्मान करतोय. आता वळूया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक. हे म्हणजे देवदल टीमचा स्कोर झालेला आहे 8 वर 1 विकेट. पहिल्या 3 बॉल मध्ये खातं खोललं नव्हतं, 1 विकेट गेली होती. रोहित मसेज याने मागच्या मॅच मध्ये 36 रन बनवलं. बड्डे बॉय आहे आजचा, मात्र ह्या मॅच मध्ये असफल ठरला. मात्र त्यानंतर आपण बघितला छोटा पॅकेट बडा धमाका बॅटिंग साठी आला नयन उदेक, आणि नयन उदेकने 2 बॉल मध्ये 8 रन आतापर्यंत बनवलेले आहेत. अप्रतिम बॅटिंग केलेले, 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत. एक षटकाच्या समाप्तीनंतर 8 हे टोटल आपल्याला पाहायला मिळते आहे. आता जर बघितलं रिक्वायर्ड रन रेटचा विचार आपण केला तर 9.8च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल हे मॅच जिंकण्यासाठी. आणि ह्या ग्राउंडवर ह्या विकेटवर हा रन रेट एवढा मोठा मानला जाणार नाहीये, कारण आपण बघितलं 13-15चा रन रेट सुद्धा चेस डाऊन होत असताना आपण बघितलेला आहे. चांगली मेहनत घेतली आहे देवेंद्र भोसकर, शाहिदभाई अन्सारी, अजय पाटील, त्यानंतर सचिन घाग. खरोखरच मागच्या महिनाभरापासून जबरदस्त मेहनत त्यांनी घेतलेली ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. ओ व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट. स्वीपरच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर फरार होतोय. 4 रनसाठी चौकार. श्रीकांत पाटीलच्या बॅट मधून डीप कबच्या दिशेने बॉल सरळ जातोय. एका टप्प्याने 4 रनसाठी चौकार. ऑन दी मार्क. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेला पुल करायचं होतं, हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. बॉल मिड ऑनच्या दिशेने जातोय. 1 रन कंप्लीट केली जाते. स्ट्राइक रोटेट होते, स्कोर जाऊन पोहोचतो 13 वर. आपण बघतोय स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष आहे, त्या प्रेक्षक कक्षामध्ये केसीचे उपाध्यक्ष माननीय श्री सचिन घाग यांच्या मातोश्री सुलभा रमेश घाग या आलेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं, आपलं स्वागत आणि सन्मान केला जाईल. यावेळेला आउटसाइड एज डिरेक्ट हिटचा प्रयत्न.
मिसअंडरस्टँडिंग विकेट जाण्याची शक्यता या ठिकाणी होती आणि बघितला पण वाचलेला दिसतोय नयन उदेक. संधी होती, अकबरनी जर कलेक्शन केलं असतं, विकेटला बॉल लावला असता नक्कीच विकेट जाऊ शकले असते, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे एक जीवनदान मिळतोय नयन उदेक याला. स्कोर थांबला जातोय स्कोरबोर्डवर. फक्त आणि फक्त 13 रन, मोठं टार्गेट नाहीये आज. जास्त धावा होताना दिसत नाहीये, कारण काल आपण बघितलं तर 80 पेक्षा जास्त धावा चेस डाऊन सुद्धा होताना दिसल्या. मात्र आज जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर 70च्या आसपास धावा गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर मयूर बाबर समोरच्या एंड कडून एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे मयूर बाबर. त्यानंतर प्रिन्स यादव, हे दोन्ही सुद्धा चांगले गोलंदाज आहेत शौर्य वॉरियर्स टीम मध्ये. हुकचा फटका, व्हाट अ शॉट. मी म्हटलं की हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे आणि बडा धमाका दाखवला नयन उदेकने. हा येतोय नयनच्या बॅट मधून षटकार. परिसरामध्ये त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. फोर्सिंग शॉट, मिड ऑफला फिल्डर आहे, स्ट्रेट टू फिल्डर, मात्र थ्रो यावेळेस बघितलं रनआउटची संधी होती, मात्र हातामध्ये बॉल आले नाहीये. 2 वेळा अशी चुकी झालेली आहे शौर्य वॉरियर्स या टीम कडून. मी म्हटले अगोदर प्रश्न विचारला होता अकबरला की तुमची फिल्डिंग थोडीशी खराब होताना दिसते आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय सुलभा रमेश घागबाई आपल्याला येताना दिसतात आमच्या मुख्य मंचाकडे. त्यांच्या सोबत सचिन घाग यांचे सुपुत्र ओम आपल्याला दिसतात आणि ओम स्पोर्ट्स या नावाने सचिन घाग यांची टीम सुद्धा या केपीएल मध्ये खेळताना दिसते आपल्याला. हे सुंदर टेलिकास्ट आमचे जीटीसी लाईव्ह टीम कडून होताना दिसते, ज्याचे प्रोप्रायटर आहेत सूरज म्हात्रे, त्याच्यानंतर सॅम म्हात्रे, सूरज म्हात्रे, त्यानंतर कॅमेरामॅन सर्वेश चिकणे, स्वप्नील भोईर, सुनील शिल्के आणि आतिश भोईर. ही सर्व ज्यांची जी टीम आहे अतिशय चांगली कामगिरी करताना दिसते. 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 21 वर 1 विकेट. सचिन घाग यांच्या मातोश्री सुलभा सुरेश घाग यांचं आगमन झालेले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. केपीएल मध्ये कामन क्रिकेट असोसिएशन तर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कंटिन्यू गोलंदाजीसाठी येतोय व्हीआयपी डायस सेंड कडून गोलंदाज प्रिन्स यादव. रनअप मध्ये थोडासा मिस्टेक होते, पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाईल. नक्कीच असं वाटते की ही मॅच सुद्धा एक रफ अँड ट्रॅप मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टोटल तर कमी आहे, मात्र गोलंदाजी लाईन जरूर अतिशय चांगली आहे. थोडंसं फिल्डिंगचा दर्जा सुधारावा लागेल शौर्य वॉरियर्स या टीमला. उलटच बॉल होता, फक्त आपण बघितली दिशा दाखवली पॉइंटच्या दिशेने. मिस फिल्डिंग, पुन्हा एकदा बॉल फरार होईल ती पॉइंटच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार, खराब फिल्डिंग. आवश्यकता आता मॅच जिंकण्यासाठी. एवढं मोठं टोटल नाहीये, प्रेशर नसेल या वेळेला बाबा 9191 या टीम समोर.
महत्वाची मॅच आहे, कारण ह्या मॅच मधून जी टीम जिंकेल फायनल डे मध्ये सुपर 8 मध्ये पोहोचेल. हो, ह्या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये नव्हता. प्ले अँड मिस. श्रीकांत पाटील चुकतो हा बॉल. आतापर्यंत 2 चौकार ठोकलेले आहेत श्रीकांतने, 2 चौकार आणि 1 षटकार ठोकलेला आहे नयन उदेक याने. तर नयन उदेकने खरोखरच अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. क्रमांक 3 वर बॅटिंग साठी आलेला आहे आणि क्रमांक 3 वर जो फलंदाज बॅटिंग साठी येतो ना, त्याला याच प्रकारे बॅटिंग करावी लागते. कारण सुरुवातीचा आपण बघितला सलामीचा जो फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर जिम्मेदारी होती ती स्वीकारलेली आहे. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह या वेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल येईल. 1 रन पूर्ण केली जाते, फक्त 1च रनवर समाधान मानावं लागेल दोन्ही सुद्धा फलंदाजांना. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय 26 वर 26. पुन्हा एकदा प्रिन्स बॉलिंग मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका नयनच्या बॅट मधून वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. फक्त एक सिंगल मिळते आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 27 रन्स. आणखीन जर बघितलं 30 रनची आवश्यकता असेल, 20 बॉल शिल्लक आहेत, जास्त प्रेशर नसेल. बाबा 9191 देवदल या टीमवर जो परफॉर्मन्स दिसतोय, नक्कीच कमलाकर बिस्तू जाधव खुश असतील आपल्या टीमवर. पुन्हा एकदा हवा तसा बॅकच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीये. मिड विकेटला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त 1च रन या ठिकाणी मिळते आणि 1 ने स्कोर 28 वर जाऊन पोहोचतोय. ओव्हर द विकेट. ओ स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला बॉल मिड ऑफला जातोय. थोडासा ओव्हर पिच बॉल होता, जास्त ताकद लावली नाही आहे. सिंगल वर कॉन्सन्ट्रेशन केली या ओव्हर मध्ये दोन्ही सुद्धा बॅटरने. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, मात्र त्यानंतर सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. 3 ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बाबा 9191 टीमचा स्कोर आहे 29 रन आणि 3 षटकानंतर घेऊया आपण सान्वी एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट. स्वागत आणि सन्मान करूया. खास करून घागबाई या नावाने प्रसिद्ध असलेल्या आमच्या श्रीमती सुलभा रमेश घागबाई, सुलभा सुरेश घागबाई यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. विनंती करतो स्वागत आणि सन्मान करण्याकरता डॉक्टर संतोष सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते श्रीमती सुलभा घाग मॅडमचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. आपल्या कॉमन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सचिनजी घाग यांच्या ह्या मातोश्री आहेत. नेहमीच त्यांचं प्रेम आम्ही लहान असल्यापासून आम्हाला सुद्धा मिळायचं, कारण घागभाई या नावाने प्रसिद्ध त्यांची ती धाक होती विद्यार्थी घडवण्यामध्ये, त्यांची सुद्धा मोलाची भूमिका आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. श्रीमती सुलभा सुरेश घाग बाईंचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. डॉक्टर सरांच्या शुभ हस्ते डॉक्टर संतोष सरांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. खरोखरच आज थोडासा वेळ आपल्याकडे आहे. घागबाई आपल्यासोबत चर्चा करतील, कारण वक्तृत्व त्यांचं खूप चांगलं आहे. 2 मिनिटं फक्त. आपला पुत्र या कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चांगलं काम करतोय, उपाध्यक्ष पदावर आहेत. इथे सुद्धा तुम्हाला आमंत्रण दिलं, तुमचा हा सन्मान झालाय, याबद्दल तुम्ही अर्थातच तुमच्या काय प्रतिक्रिया असतील? माझ्या प्रतिक्रिया, माझ्या घराण्यामध्ये आम्हाला समाजसेवेची भरपूर आवड आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मुलाला मी स्वतःहून प्रोत्साहन देऊन मी ह्या कार्यक्रमामध्ये आसक्तीने आम्ही सकाळी पाठवतो त्याला, आणि त्याला आम्ही सतत सांगितलं तुझ्या मागे आम्ही सतत पाठीशी आहोत.
थँक्यू. थोडक्यात पण मोजकस त्याने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. खाकबाईंकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थेट आता पुन्हा एकदा वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी हेमंतचे पाटील सज्ज होत आहेत, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक. स्टील स्टेटून ऑन GTC लाईव्ह. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. 3 ओव्हर शेष. यावेळेस आणखीन एक चांगला फटका आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रोटेक्शन आहे. 2चा कॉल. ओ डिरेक्ट हिट. विकेट जाईल. महत्वपूर्ण विकेट. ज्या फलंदाजाने चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे तोच नयन उदेक या ठिकाणी रनआउट स्वरूपाने आउट होताना आपल्याला दिसतो. दुसरा गडी बाद होतोय बाबा 9191 देवदल टीमचा. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीवरून थ्रो केला होता ऋषभ अचोलकर याने आणि डिरेक्ट हिट केला. अशा प्रकारे जो अडथळा होता, ज्या बॅटरनी चांगली बॅटिंग आतापर्यंत केली होती तोच बॅटर नयन उदेकला रनआउट स्वरूपाने आउट केलेले आहे. 10 बॉल मध्ये 19 रन्स बनवले नयन उदेक याने आउट होण्यापूर्वी. नवीन बॅटर यावेळेस जातोय बॅटिंगसाठी. कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू ललित भवर. आज तुम्ही आवाज ऐकला सकाळपासून द व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बावे सर. कालपासून तुम्ही आवाज ऐकता संदीप गावंड. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन चांगले चांगले कॉमेंटेटर्स या स्पर्धेमध्ये येणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये संकेत पाटील सुद्धा असतील, परवान मनीष पाटील, त्यानंतर प्रमोद शेडगे असतील, त्यानंतर शेवटच्या दिवशी प्रशांत अदवडे सुद्धा असणार आहेत. हो चांगला फटका आहे डीप मिड विकेटला. फिल्डर बॉल खाली. विकेट. आणखीन एक विकेट आणि महत्वपूर्ण विकेट आहे. ललितची ही विकेट अतिशय चांगला पॉझिटिव्ह देऊन जाणार आहे शौर्य वॉरियर्स टीमला. खेळाडू कॅप्टन ललित भवर 0 आउट होतोय गोल्डन डक वर. अप्रतिम कॅच घेतला डीप मिड विकेटच्या दिशेने वैभव दलवी याने. नक्कीच ऊर्जा येताना दिसते या ठिकाणी शौर्य वॉरियर्स या टीम मध्ये, कारण त्याने एक महत्वपूर्ण विकेट मिळवलेली आहे. कारण ललित भवर असा एक बॅटर आहे जो जर टिकला तर नक्कीच सामना लवकरात लवकर संपू शकला असता. मात्र हा सामना अतिशय अटीटाटीचा झालेला आहे. 16 बॉल 27 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी बाबा 9191 देवदल टीमला. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मनीष. यावेळेस डिफेन्सिव्ह शॉट सिल्मिडॉनच्या दिशेने स्वतः गोलंदाज जातोय. फिल्डिंग तर चांगली, मात्र 1 रन घेण्यासाठी रोखू शकत नाहीये फलंदाजाला. जितू माली ऑन दी ऑफ द मार्क होतोय. आपलं खातं ओपन करतो. टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय स्कोरबोर्डवर 31 रन 31 बॉल शेष आहेत. 15-26 आणखी आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती जाईल सुपर 8 मध्ये आणि जी टीम हारेल त्यांचं आव्हान आणखीन पाहिलं जाईल. शेवटच्या मॅच मध्ये काय होईल ते बघितलं जाईल. चांगला फटका श्रीकांत पाटीलच्या बॅट मधून पुन्हा एकदा फिल्डर फ्रेम मध्ये, मात्र हा बॉल सरळ निघून जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. आहे जरूर चांगला विकेट मिळवला, मात्र श्रीकांत पाटील आहे, त्यानंतर जितू माली आहे, हे सुद्धा चांगले फलंदाज आहेत बाबा स्पोर्ट 9191 देवदल टीम मध्ये. आणि एवढं मोठं टोटल सुद्धा नाहीये. 57चं टार्गेट आहे 6 ओव्हर मध्ये. आणि या विकेटवर 57चं टार्गेट एवढं मोठं टार्गेट नसते, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी थोडासा संघर्ष करताना दिसतोय बाबा 9191 टीम. रिव्हर्स स्वीट खेळण्याचा प्रयत्न अपील या ठिकाणी होते.
आणि क्लिंग बोल्टच्या रूपाने विकेट जाते श्रीकांत पाटील याची. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट मिळते शौर्य वॉरियर्स टीमला. श्रीकांत पाटील इज आउट. कलाटणी मिळेल की काय, कारण जबरदस्त गोलंदाजी होताना दिसते गोलंदाज मनीष तारवे याची. आतापर्यंत 2 विकेट मिळवलेले आहेत. या ओव्हरमध्ये 1 रनआउट सुद्धा झालेला आहे. 3 विकेट या ओव्हरमध्ये थोडीशी कलाट मिळू शकेल या ओव्हर पासून. कारण आता जर आपण इक्वेशन बघितले 13 बॉल 6 आणि 22 रनची आवश्यकता. एक अतिशय अटीतटीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल घेऊन जाईल मनीष. हो, क्रॉस बॅट एक शॉट केल्याचा प्रयत्न चुकतोय. खाली राहिला होता बॉल. डॉट बॉल ओव्हरची होते समाप्ती. अतिशय चांगलं षटक टाकतोय. या षटकामध्ये आपण जर बघितलं तर फक्त आणि फक्त 6 रन्स खर्च केलेले आहेत गोलंदाज मनीष तारवे याने. स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 35 रन 4 षटकाच्या समाप्तीनंतर. उर्वरित 2 षटक शेष. 2 मध्ये 22 रनची आवश्यकता. 12 बॉल 22 ची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी देवदल टीमला आणि शौर्य वॉरियर्स टीमला. ह्या 22 रन डिपेंड करावे लागतील सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. हार्दिक स्वागत. 12 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता. कॉमन क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉमन प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष शहीदभाई अन्सारी, अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष सचिन गाग, देवेंद्र भोसकर, सल्लागार नितीन भात्रे, खजिनदार, सचिव अंकित पाटील आणि त्यांची पूर्ण जी टीम आहे. या पूर्ण टीमचं एक चांगलं प्रयत्न, एक चांगलं मेहनत आपल्याला पाहायला मिळते आहे. KPL सीझन 4 गोलंदाजी मार्कवर येतोय मयूर बाबर. एक वेगवान गोलंदाज म्हटला जातोय मयूर बाबर याला. पहिला बॉल घेऊन जाईल मयूर. चांगला फटका आहे मात्र फिल्डर बॉल खाली सरळ फिल्डरला शोधलाय. डीप स्क्वेअर लेगला अतिशय चांगला कॅच घेतोय तिथला फिल्डर आशिष. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतो या ओव्हर मध्ये मयूर बाबर. आणखीन एक विकेट जाते बाबा 9191 देवदल टीमची. थोडासा संकटामध्ये सापडलेला आहे बाबा 9191 देवदल टीम. कारण आतापर्यंत बघितलं विकेट गेलेल्या आहेत त्या एकंदरीत 5 गडीच्या मोबदल्यात स्कोर झालेला आहे. स्कोर बोर्डवर 35. उर्वरित 11 बॉल 22 ची आवश्यकता. प्रत्येक बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी बाबा 9191 देवदल टीमला. दोन्ही टीम आपण बघतो, दोन्ही सुद्धा टीम चांगल्या टीम आहेत. या KPL मध्ये काही सीझन मध्ये चांगली कामगिरी. शौर्य वॉरियर्स जर बघितला पहिल्या पर्वाचा चॅम्पियन, मागच्या सीझन मध्ये चांगली कामगिरी केली बाबा 9191 या टीमने. कमलाकर बिस्तूर जाधव फॅम टीम बाबा 9191 आणि प्रवीण एन रवींद्र घरत फॅम टीम शौर्य वॉरियर्स. या 2 टीम मध्ये ही मॅच. ओ खोलवर टप्प्याचा बॉल व्हाईट यॉर्कर. अतिशय चांगली डिलिव्हरी टाकतोय मयूर बाबर. महत्वपूर्ण षटक आहे
ज्या वेळेस आपण डिपेंड करत असतो त्यावेळेस सेकंड लास्ट ओव्हर जी असते ती अतिशय महत्वाची असते आणि या महत्वाच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये करतोय गोलंदाज मयूर बाबर. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आउटसाइड एज लागतोय. बॉल जाईल गलीच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी जातोय. बॉल उचलेल थ्रो करेल त्या अगोदर वेल होता दोन्ही फलंदाजाकडे आपली स्ट्राईक रोटेट करण्याचा. 1ने स्कोर जाऊन पोहोचतोय 36 वर. 9 बॉल 21 रनची आवश्यकता. असं वाटते की हळूहळू ही मॅच फसत चाललेली आहे की काय बाबा 9191 टीम साठी. कारण गोलंदाजी चांगली सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये खराब जी फिल्डिंग झाली होती त्यानंतर नक्कीच स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये काहीतरी स्ट्रॅटेजी बनवली अकबर शेख अँड कंपनीने. ऑफस्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्रा महागात पडू शकतील. या ठिकाणी अंपायरला चॅलेंज दिलेलं अंपायरने वाईट दिलं होतं मात्र अंपायरला चॅलेंज दिलेलं आहे. ते फिल्डिंग करणारे टीमने वाईट बद्दल हा रिव्ह्यू मागितलेला आहे. पंचांचा निर्णय वाईट आहे मात्र अंपायरला चॅलेंज केलेलं आहे. आणि आमचे तिसरे पंच आहेत समीर पाटकर सर जे टीव्ही अंपायर आहेत चेक करतील नक्की हा वाईट आहे की नाही. बघितलं जाईल शेफल होत झालेला आहे की नाही बॅटर आणि शफल झाला असेल तर दुसरी लाईन पकडली जाईल. शफल नसेल तर पहिली लाईन पकडली जाईल. मात्र आतापर्यंत ऑनफिल्ड अंपायर जे आहेत सर्व आमच्या अंपायरने या केपीएल मध्ये चांगली अंपायरिंग केलेली आहे. अतिशय सुंदर असं आयोजन आपण बघतोय केपीएल सीझन 4 2024 मध्ये. खरोखरच एक वेगळ्या अंदाजामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक सीझन मध्ये आपण बघितलं तर नेट रन रेट वर आपण मॅचेस खेळवल्या होत्या मात्र या सीझन मध्ये बिग बॅश लीग प्रमाणे ही मॅच खेळवली जाते. ग्रामीण प्रीमियर लीग मधली सर्वात मोठी प्रीमियर लीग म्हटली जाते कारण लगातार जो पंचांचा निर्णय तो कायम राहील कारण हा वाईटच बॉल आहे असे आमचे तिसरे पंच सुद्धा दर्शवतात. तर जो रिव्ह्यू होता अकबर अँड कंपनी याचा त्यांनी गमावलेला आहे. 1 रन मिळेल. 9 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. 37 वर स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. मॅच नक्कीच रंगात आलेली आहे. एक अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते बाबा 9191 देवदल विरुद्ध शौर्या वॉरियर्स कामन या 2 टीम मध्ये. 9 बॉल 20 रनची आवश्यकता. हे 3 बॉल अतिशय महत्वाचे असतील मयूर बाबर याचे. एज लागली. बॉल गेला फ्लाय स्लिप मध्ये. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. स्टॉप तर चांगला केलेला आहे. फक्त एक सिंगलच मिळेल. 1 रननी स्कोर जाऊन पोहोचेल 38 वर. उर्वरित 8 बॉल आणि 8 मध्ये 19 रनची आवश्यकता. खरोखरच मॅच अतिशय रंगात आलेली आहे. कोणती टीम या ठिकाणी जिंकेल याची भविष्यवाणी आपण करू शकणार नाहीये आणि हे जर 57 रन डिपेंड केले तर नक्कीच ही पहिली टीम बनेल ज्याने कमी टोटल डिपेंड केलेले आहे. काल एक टीमने डिपेंड केले होते ती होती ओम साई स्पोर्ट ओम 444 नागले. चांगला फटका आहे वाणी श्लॉंगांच्या दिशेने. भावेश पारदी आउटफील्ड मधला एक अतिशय चांगला खेळाडू. चांगली फिल्डिंग करते. फक्त 1च रन देईल तो. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतो 39 वर. 18ची आणखीन आवश्यकता असेल. बॉल शिल्लक 7 बॉल 18 रन्स. काय जबरदस्त गोलंदाजी. मागील 2 ओव्हर मध्ये जास्त रन्स आलेले नाहीत. मोठे फटके आलेले नाहीयेत. हो चांगला बॉल. वेगवान बॉल होता. खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. ओव्हरची होती या ठिकाणी समाप्ती आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे बाबा 9191 टीमचा 39 रन. उर्वरित 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आणि सुपर 8 मध्ये जाण्यासाठी बाबा 9191 देवदल टीम साठी. बॉल मध्ये 30ची आवश्यकता होती. मध्ये त्यानंतर गोलंदाजीचा जो दर्जा आहे तो अतिशय सुधारला.
चांगली गोलंदाजी केली, फिल्डिंगचा दर्जा सुधारवला शौर्य वॉरियर्स टीमने. पहिल्या 3 ओव्हरमध्ये पहिल्या हाफमध्ये जी चुक्या केल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या त्याने. आणि आतापर्यंत बघितलं तर शेवटचे 6 बॉल शेष आणि 6 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. अतिशय अति ताटीची लढत आपल्याला पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. गोलंदाजी मार्कवर येतोय विशाल. हुकचा फटका, बॉल जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जास्त जेव्हा धावा हवे असतात ना त्यावेळेस पहिल्या बॉलवर चौकार किंवा षटकार यायला पाहिजे. आणि पहिल्या बॉलवर एक जबरदस्त हुक शॉट अनुसार हा षटकार ठोकतोय फलंदाज अक्षय घरत. आपले मनसुबे दाखवलेले आहेत या ठिकाणी अक्षयने. 5 बॉल शेष, 5 मध्ये 12 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बाबा 9191 देवदळ टीमला. षटकारांनी स्वागत केलं विशाल सातवी याचं. हो, चांगला बॉल, लेन बॉल होता यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर. अतिशय चांगला कमबॅक विशाल सातवी याचं. विशाल सातवी एक चांगला गोलंदाज आहे. बॅटिंग मध्ये जास्त काय करू शकला नव्हता या मॅच मध्ये, मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा पहिल्या बॉलवर षटकार लागलेला. आता कमबॅक करावे लागेल. उर्वरित 4 बॉल 12 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एज लागली, विकेट किपरच्या मागे बॉल. फाइंडिंगचा फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय फाइंडिंगचा फिल्डर. फक्त 1च रन मिळेल. 1 रनने स्कोर जाईल 46 वर. 11 रन हवे आहेत. बॉल शिल्लक 3 बॉल 11ची आवश्यकता. काय मॅच रंगले, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. काल सुद्धा अटीतटीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज सुद्धा ही मॅच अगदी रंगात आलेली आहे. एक जबरदस्त रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर मॅच. 3 बॉल 11ची आवश्यकता. हा बॉल एज लागली, बॉल टर्न होतोय. थर्डमॅनचा फिल्डर येतोय. 2चा कॉल, थ्रो खराब, नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. आणि या ठिकाणी 3ऱ्या पंचाकडे रेफर केलेल्या ऑनफिल्ड अंपायर अजित म्हात्रे याने. आणि या ठिकाणी समीर पाटकर सर चेक करतील की रन आउट आहे की नाही आहे. एक तर पूर्ण आहे, दुसरी पूर्ण आहे की नाही बघायचं आहे. त्याच्यानंतर 2 बॉल शेष असतील, बघूया. 2 कंप्लीट झाल्या तर 9 हवे असतील, 1च असेल तर 10 हवे असतील 2 बॉल मध्ये. जीटीसी लाईव्ह ची टीम सूरज म्हात्रे यांना कंपनी या ठिकाणी सज्ज आहे. चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. काय निर्णय असेल 3ऱ्या पंचांचा. समीर पाटकर आहेत 3रे अंपायर आमचे. नॉट आउट डिसिजन. 9ची आवश्यकता असेल 2 बॉल मध्ये. 2 बॉल 9. हा बॉल अतिशय महत्वाचा असेल. या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर नक्कीच मॅच आणखीन रंगात येईल. या मॅचवर या बॉलवर विकेट जर गेली तर पूर्णपणे शौर्य वॉरियर्सच्या पक्षामध्ये मॅच. चांगला फटका आहे, गॅप मध्ये बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. वाडिश लॉंग ऑफला 4 रनसाठी चौकार. मधून अप्रतिम शॉट गॅप मध्ये खेळला होता. बघितला लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्याच्या थोडासा साइडला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल फरार होतोय चौकारासाठी. 1 बॉल 5ची आवश्यकता. गोल्डन सिक्सर मारावं लागेल क्लिअर विक्टरीसाठी. आणि गोल्डन चौकार जर आला तर सुपर ओव्हर. चौकार आला तर सुपर ओव्हर, षटकार आली
तर मॅच जिंकून जाईल बाबा 9191 टीम. जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते, काटेकी टक्कर मॅच. खरोखरच या केपीएल मध्ये या सीझन मध्ये सर्वच्या सर्व मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला. आणि एक खासियत आहे, प्रत्येक सीझन मध्ये आपण बघितलं प्रत्येक मॅच ही रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. कॉन्सन्ट्रेशन भंग करण्यासाठी आपण बघतोय ही नीती आहे, रणनीती आहे अकबर शेखची. सिली पॉइंटच्या दिशेने एक शतरक्षक लावलं जातोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक, एक चेंडू मध्ये गोल्डन सिक्सरची आवश्यकता क्लिअर विकेटसाठी, सुपर ओ साठी चौकाराची आवश्यकता. मॅच जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच टाळ्या उद्या दोन्ही टीमसाठी, कारण कुठली टीम जिंको दोन्ही टीमनी प्रेक्षकाची मनं नक्कीच जिंकलेली आहेत. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज विशाल सातवी. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, फॉसिंग शॉट, लॉंग ऑफच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय बाबा 9191 टीम चा फलंदाज किरण धूमने धूम मचवलेली आहे. जबरदस्त शॉट, पराजित केलं गोल्डन षटकार मारणाऱ्या केपीएल मधला पहिला फलंदाज ठरलाय आणि बाबा 9191